जाणीव आहे की आपण आपला सन्मान केव्हा होतो याची वाट बघता आहात आणि त्यामुळे तसाही कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध असल्यामुळे अतिशय थोडक्या शब्दामध्ये मी माझं मनोगत मांडणार आहे. जिथे रमेश घोलपांनी एंड केला त्या मुद्द्यावर थोडं जास्त बोलणार आहे. कारण करिअर तर सगळ्यांनीच मांडलं, ते आणखीन मांडायला खरं म्हणजे मी शिक्षण मंत्री आहे. काय भविष्यामध्ये स्कोप आहे तो एखाद्या वाक्यात मांडेन. पण त्यांनी जो एंड केला समाजाप्रती देणं, त्या विषयावर मात्र 2 मिनटं बोलेन. आपल्या सगळ्यांचे अण्णा, राजकीय क्षेत्रामध्ये माणूस मोठा होत चालला की त्याच्यापासून अंतर निर्माण होत जातं. आता यांना भेटायचं कसं, यांची अपॉइंटमेंट कशी मिळवायची, असं ज्या नेत्याच्या बाबतीमध्ये कधी वाटलं नाही की ज्याला कधीही आपण जाऊन भेटू शकतो, ज्याला कधीही आपला प्रश्न समजावून सांगू शकतो, जो नेहमीच आपल्या प्रश्नांना ऐकून सोल्युशन काढून समोरून फोन करून सांगेल ते तुझं काम झालं आहे, अशा पुणे शहराचे खासदार, केंद्रामधले राज्यमंत्री, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधरण्णा मोहोळांनी गेली जवळजवळ 23 वर्ष, हा 24वा कार्यक्रम आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा जो कार्यक्रम चालवला आहे, त्यातल्या 24व्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित या विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, त्यांचं अतिशय प्रभावी भाषण, प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर आधारित भाषण ऐकताना आपण सगळेजण मंत्रमुग्ध झालो होतो, असे रमेशजी घोलप, ज्यांचा पुढचा सिनेमा कुठला येतो आहे याची आत्ताचा सिनेमा बघताना आपण वाट पाहतो. तुम्हाला वाटते देऊळबंद 3 आहे होते, असे दोघेही पतिपत्नी आणि दोघेही एकमेकाच्या अभिनयाचा सन्मान करणारे पतिपत्नी. जेलसी निर्माण होते की तुझं जरा जास्तच चाललं आहे, असं एकमेकाचा सन्मान करणारे प्रवीण तरडे आणि स्नेहली तरडे व्यासपीठावर उपस्थित, स्वतः अण्णा, त्यांची सगळी टीम, आमचे सगळे नगरसेवक आणि प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित ज्यांचा सन्मान व्हायचा असे विद्यार्थी, त्यांच्या सन्मानामध्ये अण्णाने मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक आयांची प्रमुख आहे, वडिलांची असते की नाही माहीत नाही, पण आयांची सुद्धा 10वी-12वी असते. त्या वर्षभरात ती माहेरी पण जात नाही, ती आईला म्हणते नाही गं माझ्या मुलाची 10वी असते, हिचीच 10वी आहे, असं सातत्याने आपली 10वी आहे, आपली 12वी आहे असं म्हणून आपल्या मुलासाठी मुलीसाठी परिश्रम घेणारे सर्व आदरणीय पालक बंधू आणि भगिनींनो, संस्कृती प्रतिष्ठानची माहिती वेगवेगळ्या रूपात आपल्याला आहे. हा कार्यक्रम आपण अटेंड करतो म्हणून एवढीच माहिती, पण समाजाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारं संस्कृती प्रतिष्ठानचं काम आहे. कलेमध्ये कोथरूड महोत्सव आहे, सगळ्या प्रकारच्या अगदी कुस्ती, मल्लखांब, कबड्डी, खो खोच्या स्पर्धा आहेत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरं आहे, एखाद्या ठिकाणी एखादा गंभीर प्रसंग झाला तर मदत करणं आहे. नगर जिल्ह्यातल्या गिरवली गावामध्ये ज्या प्रकारची मदत संस्कृती प्रतिष्ठानची झाली, त्याच्यामध्ये संस्कृती म्हणजे काय, संस्कृती ही एका अर्थाने माणसाने चांगलं जगावं यासाठी निर्माण होणारं अनुभवाचं विश्व आहे. ती संस्कृती, दॅट कल्चर, तो संस्कृती असणारा माणूस. पण काय सुसंस्कृत माणूस आहे, सुसंस्कृत आहे म्हणजे मग त्याने शर्ट चांगला घातला आहे का त्याने चष्मा चांगला घातला आहे. सुसंस्कृत आहे म्हणजे तो बुद्धिमान आहे, गुण आहेत, पण नम्र आहे, सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. माझ्या घरात माझ्या मुलांसाठी जे करतो ते दुसऱ्यांसाठी करणार आहे, असं संस्कृती प्रतिष्ठानने एक कल्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न सातत्याने चालवला आणि म्हणून मी अण्णाचं खूप मनापासून अभिनंदन करतो. सातत्य हा आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा असतो. एखाद्या वर्षी रक्तदान शिबिर गेलं, 50,000च्या वर वेगवेगळ्या वर्षी झालेल्या रक्तदान शिबिरामधून रक्त गोळा झाले, महाराष्ट्र शासनाने संस्कृती प्रतिष्ठानचा सत्कार केला आहे. तर एखाद्या वर्षी मुलांचा सत्कार केला, एखाद्या वर्षी रक्तदान शिबिर केलं, पण सोपं असतं. तर अशा एका नेतृत्वाशी आपण सत्काराच्या निमित्ताने कनेक्ट होतो आणि पुढे पण हे कनेक्शन चालू राहील.
माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी आयुष्यामध्ये पैसा कसा कमवावा, कारण शिकावं चांगलं म्हणजे पैसा कमवावा, आयुष्यामध्ये मोठं कसं व्हावं, आयुष्यामध्ये प्रसिद्धी कशी मिळवावी, आयुष्यामध्ये सन्मान कसा मिळवावा, असं आपल्या सगळ्यांना सांगितलं. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडचं ज्ञान जे हिंदू संस्कृतीने दिलं तेही जरा, तू डॉक्टर हो, इंजिनियर हो असं सांगताना, तू कलेक्टर हो आणि बॅरिस्टर असं सांगताना, तेही ज्ञान तू आलास कुठून? आईच्या पोटातून जन्माला येण्यापूर्वी तू होतास कुठे? मग त्या आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर त्या आईचे आणि वडिलांचे ऋण जसं आयुष्यभर मांडतोस, तसं ज्या समाजाने तुला विकसित केलं त्याचं काही तू देणं लागतो की नाही? मी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत होतो. आमचे प्राध्यापक एकदम मला म्हणाले की तुझी फी कोण भरतं? म्हटलं माझे वडील. म्हणाले कसं काय? म्हटलं मग ते मला फी देतात. तर म्हणाले मग ते किती देतात? तर 300 रुपये देतात वर्षाला. पण तुला खर्च किती येतो? तर एका कॉमर्सच्या विद्यार्थ्याला वर्षाला 3,000 रुपये खर्च आहे. एका मेडिकलच्या विद्यार्थ्याला वर्षाला 40,000 रुपये खर्च आहे. एका PG मेडिकलच्या विद्यार्थ्याला दरवर्षी 80,000 रुपये खर्च आहे. तुझे बाबा तर 300च भरतात, मग बाकी कोण देते तुला? तर म्हणाले एक काम कर की हे पैसे 300 नंतरचे 2700 कोण देतं एकदा शोध. मग म्हटलं मला सांगा ना तुम्ही कुठून येतात? ते म्हणाले सरकार अनुदान देतं. मग मी मंत्रालयात गेलो की तुम्ही इतके कसे काय श्रीमंत, इतक्या मुलांचे 2700 37,000 देता कसे? तर सरकार मला असं म्हणालं की बा आम्हाला कर मिळतो, टॅक्सेस मिळतात आणि त्यातून आम्ही हे सगळं करतो. तर म्हटलं हे कोण देतं तुम्हाला? तुमच्याकडे मशीन आहे का बटन दाबले की टॅक्स म्हणून पैसे येणार आहे? ते म्हणाले की ह्या महाराष्ट्रातल्या अतिशय छोट्या आदिवासी गावातला माणूस सुद्धा विडी ओढतो, त्या विडीवर टॅक्स आहे. ती शिलगावताना मॅचबॉक्स घेतो त्याच्यावर टॅक्स आहे. हे सगळे पैसे इथे येतात, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट ट्रेझरी. आणि ते मग पैसे तुमच्या आरोग्यासाठी वापरले जातात, तुमच्या शिक्षणासाठी वापरले जातात, तुमच्या विदेशात जाण्यासाठी वापरले जातात. म्हणजे आईवडिलांनी दिलेले 300 दिसले, पण आदिवासी माणसाकडून आलेले 2700 रुपये दिसले नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की करिअर पार्ट आहेच, त्याच्याशिवाय काय पर्याय? पण ते केवळ आपल्यासाठी आहे असं नाही. मग असे आम्ही दीप प्रज्वलन करतो. मला नेहमी प्रश्न असा पडतो की तो जो गुल म्हणतात, गुल काडीच्या पुढचा, तर तो घासल्यानंतर अग्नी निर्माण झाला, मग तो आधी कुठे होता? तो त्या गुलमध्ये होता आणि मग तो घासल्यानंतर निघाला. त्यामुळे सदा सर्व काळ अग्नी दिसत नाही, पण आहे ना. आता AC आहे, पण नॅचरल तर हवा ती तर कुठे दिसत नाही ना. असा न दिसणारा फार मोठं फॅक्टर आपल्यासाठी काम करतो. आता आमच्या महाराष्ट्र सरकारने सोलरचे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात सुरू केले. सूर्यापासून वीज निर्माण करणं, या महाराष्ट्राची देशाची इकॉनॉमी बदलणार आहे, कारण सगळं विजेचं बिल आता कमी होणार आहे. पण तो सूर्य, तो जो रॉ मटेरियल देतो प्रकाश नावाचा, त्याची कॉस्ट कधी मागतच नाही. झाड त्याच्या फळांची 1 रुपया किलो, चाहिए तो लो नाही तो आगे जाओ, हमारा ताजा आहे कधी म्हणतच नाही. की जमीन जो तांदूळ देते, म्हणजे भात देते, तांदूळ तयार होतो, ती कधी 40 रुपये किलो असं म्हणतच नाही. आम्ही त्याचा बाजार मांडला, आमची जमीन, आमचं पीक, आमचं उत्पादन, आमचे पैसे, आमचं घर, आमची गाडी. मला असं वाटतं की कुठेतरी जगामध्ये चाललेल्या सगळ्या संघर्षामध्ये सगळ्या देशामध्ये डिस्टर्बन्सेस आहेत, सगळीकडे युद्ध सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये POK मध्ये चाललं आहे, तिकडे इराण आणि इस्रायलचं चाललेलं आहे. सगळ्या संघर्षाची मुळं जर शोधली तर ती मला हवंय यातून निर्माण झाली. माझ्या देशाची सीमा मला वाढवायची, माझी संपत्ती वाढवायची. मला असं वाटतं की इतक्या छोट्या वयामध्ये हे हवंय की नाही माहिती नाही, परंतु आईवडिलांनी हे बीजसुद्धा आपल्या मुलांमध्ये थोडंसं पेरलं पाहिजे असं मला वाटतं.
देवाजवळ एक छोटासा मनी बॉक्स ठेवला पाहिजे की रोज तू 1 रुपया ह्यात टाक, त्यातून त्या हाताला देण्याची सवय व्हावी. आणि मग वर्षाच्या शेवटी तुझ्यापेक्षा गरीब असणाऱ्या विद्यार्थ्याला 365 रुपये दे. हे संस्कार बाजूला आणि मग मात्र आपण त्यांना भरपूर पैसा कमवायला शिकवतो. संस्कार न मिळाले ते तुम्हाला विचारतच नाही. समाज लांब राहिलं हो. या कोथरूडमध्ये कितीतरी माणसं, शेकड्याने माणसं अशी आहे की ज्यांची मुलं त्यांच्याकडे राहत नाहीत. आपले आई वडील जेवतात की नाही माहीत नाही. का? तुम्ही त्यांना दुसऱ्याला देण्याचा संस्कारच कधी दिला नाही. आणि म्हणून मी घोरपांच्या शेवटचा मुद्दा पकडला की सगळ्या करिअरच्या बरोबरीने आम्हाला समाजासाठी काय करायचं आहे. आता शिक्षण मंत्री म्हणून माझं काही काम आहे की करिअरच्या वाटा काय आहे. मला असं वाटतं की पूर्वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंगमधलं पॉलिटेक्निक, मेडिकलमधलं नर्सिंग, इतकेच कोर्सेस होते. आता सरकार मुलींची 100% फी भरताना 842 कोर्सेसना फी भरते. एवढे कोर्सेस आहेत, पास नाही आहेत, 842 कोर्सेस आहेत. आणि त्या सगळ्या कोर्सेसना आर्ट्स, सायन्स, कॉमर्सपेक्षा, मी आर्ट्स, सायन्स, कॉमर्सला कमी लिखत नाही, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व निर्माण झालं. एक 3 वर्षापूर्वी जर्मनीतून एक डेलिगेशन आलं जर्मन सरकारचं, आणि त्याने असं म्हटलं की आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून किंवा भारतातून 4 लाख तरुण तरुणी हवे आहेत. त्यामुळे 4 लाख कसे झाले? तुमच्या देशात काही माणसं नाहीत का? त्यांनी असं म्हटलं की आमच्या देशामध्ये लग्न करण्याचं प्रमाण कमी होत नाही, संपत चाललं. मुलं होण्याचं प्रमाण पूर्ण कमी होत चाललं. लग्न करू पण मुलं होऊ द्यायची नाही. आमची तरुण पिढी संपत चालली. भारताकडून आम्हाला ही एका अर्थाने कौशल्य असणारी माणसं हवी आहेत. 4 लाख माणसं हवी आहेत. सुरू झाली प्रोसेस, जर्मन भाषा शिकवणं, विजा वगैरे. काही दिवसांनी जपानचे लोक आले. ते म्हणाले आम्हालाही पाहिजेत. आणि त्यावेळेला जर्मनची माणसं काय म्हणाली त्यांच्या जर्मन भाषेमध्ये, आप बहुत डिले कर रहे हो, उशीर करतायत, थोडं घाई करा, आमच्या मागे जपान उभा आहे. कारण तुम्ही आम्हाला माणसं नाही दिली तर जपान तुमची माणसं घेऊन जाईल. इतक्या प्रकारच्या संधी. जपान गव्हर्नमेंटबरोबर एक MOU करायला 2दा जायचं ठरलं. दोन्ही वेळेला काहीतरी अडचणी आल्या. आता जायचं आहे. MOU काय आहे? आमची विद्यापीठं ओस पडलेली आहेत, आम्ही फुकटात तुमच्या मुलांना शिकवायला जावं. इन्फ्रास्ट्रक्चर इज रेडी, मुलं नाही आहेत. आणि त्यामुळे खूप व्हरायटी आहे. आणि त्या व्हरायटीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे मुलांची एक बुद्धिमत्ता चाचणी असते, सगळ्यांनी केली नसेल तर आज जाऊन करा. त्या चाचणीतून क्लिअर होतं की याचा कल काय. माझ्याकडे अगदी लहान असल्यापासून मोठा झाला, अण्णा ओळखतो, आमचे सगळेच ओळखतात, यल्लप्पा गाडी घोडा, दगड फोडणाऱ्याच्या घरात जन्माला पोरगा लहानपणापासून माझ्या मोठा झाला. आणि माझा सर्व आहे, ऑल इन वन. माझा बॉडीगार्ड पण आहे, माझा ड्रायव्हर पण आहे, माझा केअरटेकर आहे. माझं एक मोठं ऑपरेशन झालं, त्याला सारखं 20 वेळा औषध टाकायला लागायचं. तुम्हाला पाठीला हात आहे दादा, असं सगळं आहे. झालं माझ्याबरोबर राहून मुलं मोठी झाली, शिकली. त्याच्या मोठ्या मुलीला तुम्हाला दादा KIT मध्ये ॲडमिशन पाहिजे. KIT मध्ये ठीक आहे, मग मंत्री दिलं. 1 वर्षानंतर मी चौकशी केली, म्हटलं काय कसं चाललंय मुलीचं इंजिनिअरिंग. दादा सॉरी, मी सांगायला घाबरलो, तिने सोडलं. तर का बोलणं, तिला जमलं नाही. आता काय कळतं, ती खूप चांगली आर्टिस्ट आहे, मला लक्षातच नाही आलं. मी तिला कला विद्यालयात पाठवलं. यावर्षी तिला उत्तम चित्र याचं महाराष्ट्राचं पारितोषिक गडकरींच्या हस्ते नागपूरला मिळालं. आणि आमचा यल्लाप्पा मग तिला KITला इंजिनिअरिंगला पाठवायला चाललं. आता ह्या वर्षी ती आमच्या JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये विद्यार्थी म्हणते. एका वडाराची पोरगी, एक चांगली आर्टिस्ट, JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चालली. माझ्याबरोबर राहून यल्लाप्पाला वाटलं की माझी पोरगी इंजिनियर व्हावी. तिला विचारलं कलाकार करायचं होतं, उत्तम आर्टिस्ट होईल. म्हणून मला असं वाटतं की त्याला हवंय काय असं बघून जर आपण कोर्सेस निवडले तर आपल्याला खूप मोठ्या संधी आहेत. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन, खूप शुभेच्छा.